खरं म्हणजे केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रच नाही तर आज एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता। आमच्या ज्या आरोग्य सेविका, आमच्या ज्या आशाताई खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये माता मृत्यू, बाल मृत्यू, कुपोषण अशा सगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या सरकारच्या योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचवतात। आज त्यांच्या कामामध्ये सुकरता यावी या दृष्टीने आपण हा निर्णय केला की आपल्या जिल्ह्यामध्ये जो खनिज विकास निधी आहे त्या खनिज विकास निधीच्या माध्यमातून आपण त्यांना चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल दिला पाहिजे, जेणेकरून त्यांना ज्या नोंदी घ्याव्या लागतात त्या नोंदी सुकरतेने झाल्या पाहिजेत। त्यांना जो त्या ठिकाणी डेटा कलेक्ट करावा लागतो तो डेटा नीट कलेक्ट करता आला पाहिजे। त्यांना ज्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवावे लागतात त्याच्यामध्ये सुकरता आली पाहिजे। त्यांचा जनतेशी जो काही संबंध येतो तो अधिक सुकरतेने आला पाहिजे। आणि यासोबत ज्या काही आपल्या योजना आहेत त्या योजना राबवत असताना त्यांच्यापर्यंत योग्य संदेश पोचणं, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध पद्धतीतून त्यांना एक प्रकारे अपडेट ठेवता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढली पाहिजे। अशा प्रकारच्या भूमिकेतून खरं म्हणजे हा निर्णय आपण घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास 1900 पेक्षा जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतोय। मला हे सांगताना या गोष्टीचा देखील आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आशा सेविकांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस अशा प्रकारची वाढ केली। अनेक वर्षांची जी मागणी आमच्या आशा सेविकांची होती अजून करायची आहे। अच्छा, अजून GR निघाला, अजून मिळाले नाहीत तुम्हाला? ठीक आहे, या महिन्यापासून मिळतील, काळजी करू नका। मला खासदार म्हणाले होते पण मला वाटलं मिळाले आहे, पण GR निघालाय, या महिन्यापासून तुम्हाला मिळतील। आणि दुसरा तुमच्याकरता एक चांगला निर्णय परत आम्ही घेतला आहे, 10 लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा आमच्या आशा सेविकांकरता घेण्याचा निर्णय हा देखील आपण कालच घेतलेला आहे आणि त्या संदर्भातही निश्चितपणे आपण जे काम आहे ते करणार आहोत। एक अजून महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला की तुम्ही मोबाईल तर दिला पण रिचार्ज कसा करायचा, तर मी आजच घोषणा करतो, मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधून देऊ। कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही।